क्रांतिकारी शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढलेला आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मात्र या मोर्चाचं खास वैशिष्ट्य म्हणजे जवळपास 2 किलोमीटर स्वतः रविकांत तुपकर पायी चालत आलेले आहेत। मात्र आपण जर पाहिलं तर रविकांत तुपकर यांच्या हातामध्ये एक मडका आहे आणि या मडक्यामध्ये नेमकं काय आहे हे स्वतः जाणून घेऊयात। आपल्यासोबत रविकांत तुपकर आहेत। महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे मोर्चे काढतात, अनेक वेळा तुम्ही सरकारच्या विरोधामध्ये संतापाची प्रतिक्रिया देता, मात्र हे मडकं काय कशासाठी आहे आणि हे मडकं घेऊन तुम्ही सरकारला काय आव्हान देताय? क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आज हिंगोलीमध्ये हजारो शेतकऱ्यांचा मोठा मोर्चा निघाला। बाजीराव वळकुते नावाचे बाबळगावचे शेतकरी त्यांनी आत्महत्या केली होती, त्यांची रक्षा आम्ही आज या मडक्यामध्ये आणलेली आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही ती मुख्यमंत्र्यांना पाठवणार आहे। त्यांना आम्ही सवाल विचारणार आहे की तुमच्याकडे शक्तीपीठ महामार्गासाठी पैसे आहेत, समृद्धी महामार्गासाठी पैसे आहेत, तुमच्याकडे इतर गोष्टींसाठी पैसे आहेत, आमदारांचे पगार थांबले नाही, तुमच्या तिजोरीत पैसे नाही म्हणून, किंवा कलेक्टरचा पगार थांबला नाही, मग आमच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना तुम्ही एवढे गप्प का? सरकार काहीच भूमिका घेत नाही। सरकारला आमचं जळजळीत वास्तव कळावं म्हणून आम्ही रक्षा मुख्यमंत्र्यांना कलेक्टरच्या माध्यमातून पाठवतो आहे आणि सरकारने जर का शांततेच्या मार्गाने ऐकलं नाही तर हा आसुडाचा फटका या सरकारच्या मंत्र्यांच्या पाठीवर घातल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, अशी आमची भूमिका आहे। हो, आपल्यासोबत स्थानिक क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आहेत। स्वतः तुम्ही वळकुतेंच्या अंत्यविधीला गेलेला होतात, त्यांची हिस्ट्री काय होती, त्यांनी आत्महत्या का केली? नाही, मुळातच ते शेतकरी होते। एका दाण्याचे 1000 दाणे करणाऱ्या इमानदार मायबापाच्या पोटी त्यांनी जन्म घेतला होता। फक्त त्यांची चूक एवढी झाली की त्यांनी या म्हणजे खोटं बोलणाऱ्या सरकारवर विश्वास ठेवला आणि त्यांना मतदान मारलं। सरकार सत्तेत आलं, सत्तेत आल्याच्या नंतर शेतकऱ्यांचा विसर पडला। जिवंतपणी जर त्या शेतकऱ्याला 1 लाख रुपये मिळाले असते तर आज तो शेतकरी मिळाला नसता। आमच्या बापाच्या या आस्ती व या आमच्या बापाची राग घेऊन आम्ही या ठिकाणी आलोत आणि या जिल्हाधिकाऱ्याला विचारतोय की साहेब, गेलेला बाप परत येईल का? कारण पैसे तुम्ही आता कर्जमाफी करचाल पण आमचा गेलेला बाप परत येणार नाही। जिल्हाधिकारी मुख्यमंत्री साहेबांना हात जोडून विनंती करतोय की गेलेला बाप आमचा परत आणून द्या। हो भाऊ, सातत्यानं मोर्चा निघतोय, तुम्ही शेतकरी कर्जमाफीसाठी वेगवेगळे आंदोलनं करतायत, तिकडे बच्चू कडू देखील सरकारला धारेवर धरते, पण सरकार नेमकं तुमचं ऐकणार कधी? हे बघा, सरकारपेक्षा शेतकऱ्यांची ताकद मोठी आहे। जेव्हा महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा मोठा उठाव होईल, जसं 1978ला इंदिराजींनी आणीबाणी लावली आणि या देशामध्ये जयप्रकाश नारायणांच्या नेतृत्वाखाली एक मोठा उठाव झाला, सत्ता परिवर्तन झालं, जनता पार्टी सरकार आला आंदोलनाच्या माध्यमातून, तशाच पद्धतीची आजची परिस्थिती आहे। ही आणीबाणी अघोषित आहे। मोठा उठाव शेतकऱ्यांचा झाला तर या सरकारला शेतकऱ्यांच्या पाया पडतच यावं लागेल दारामध्ये आणि हा उठाव करण्याची आमची तयारी सुरू आहे। शेवटचा सरकारला तुम्ही अल्टिमेटम काय देणार आहात, मागणी काय करणार आहात? काय नाही, सरकारला एकच सांगतो, कर्जमुक्तीचं आश्वासन पाळलं नाही आणि सोयाबीन कापसाला भाव दिला नाही तर हे आमचे गावगाड्यातले शेतकरी मंत्र्यांच्या कॉलर पकडून कधी त्यांना रस्त्यावर ठोकू शकतात, एवढा संताप शेतकऱ्यांमध्ये आज आहे। नक्कीच, तर हे शेतकरी संघटनेचे नेते होते रविकांत तुपकर आणि सरकारला निर्वाणीचा इशारा दिलेला आहे। एक वेगळ्या वेशामध्ये या ठिकाणी तुपकर दाखल झालेले होते आणि सरकारला रविकांत तुपकरांनी आता एक शेवटचं अल्टिमेटम देखील दिला आहे। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।